नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. काँग्रेसने कर्नाटकात 136 जागांवर विजय मिळवत एक हाती सत्ता मिळवली असून डी.के. शिवकुमार व सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. दरम्यान आज बेंगळुरू येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक सुरू असताना या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे हायकमांड समोर मुख्यमंत्री पदाचा पेच कायम असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अहवाल हायकमांड समोर सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचं सांगितलं. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व टॅक्स प्रॅक्टिशनरच्या सदस्यांनी नुकतीच जीएसटी अधिकाऱ्यांची भेट घेतली. काही दिवसांपासून जीएसटी विभागाकडून व्यापाऱ्यांच्या मालमत्तांचं सर्वेक्षण होणार असल्याचा संदेश व्हायरल होत होता. या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. दरम्यान गैरव्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ऑनलाईन वीज बिल भरण्याची सुविधा मागील महिन्यापासून बंद आहे. ही सुविधा या महिन्यात पूर्ववत होईल असं हेस्कॉमकडून सांगण्यात आलं होतं. मात्र अद्याप ही सुविधा सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून हेस्कॉमच्या वीज भरणा केंद्रावर जाऊन तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत. वाढता उष्मा, वाहतूक कोंडी आणि त्यात वेळेचा अपव्यय या सर्वांचा सामना ग्राहकांना करावा लागत असल्याने मोबाईलवरून बिल भरण्याची सुविधा लवकर सुरू करावी अशी मागणी होत आहे. आमदार लक्ष्मण हिब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, नूतन आमदार महेंद्र तमन्नावर व राजू शेट यांनी सोमवारी सकाळी शिवकुमार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. दरम्यान बेळगाव जिल्ह्यातील या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने निवडून दिल्याबद्दल बेळगाव जिल्ह्यातील जनतेचे व त्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व नेत्यांचे डी.के. शिवकुमार यांनी आभार मानले. 11वी प्रवेशासाठी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची झुंबड उडाली असून प्रवेश अर्ज स्वीकारण्याबरोबरच कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धडपड सुरू आहे. 8 मे रोजी 10वीचा निकाल जाहीर झाला. दरम्यान निकालाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच शहर व ग्रामीण भागातील पदवीपूर्व महाविद्यालयांनी प्रवेश अर्ज देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सध्या या महाविद्यालयांवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटरतर्फे आजी माजी सैनिकांच्या मुलांसाठी येत्या 25 जून ते 1 जुलै या कालावधीत अग्निवीर भरती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. GD, ट्रेडमॅन, स्टोअर कीपर, टेक्निकल पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. यासंबंधीची अधिक माहिती इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाने महिला प्रवाशांसाठी तिकीट दरात 50% सूट दिले. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांचा प्रवास सुखकर झाला आहे. मात्र हा नियम केवळ महाराष्ट्र हद्दीपर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे सीमा भागातील मराठी महिलांना पूर्ण तिकीट काढूनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राप्रमाणे सीमा हद्दीत तिकीट दरात 50% सवलत द्यावी अशी मागणी सीमा भागातील महिलांमधून होत आहे. शहर आणि बाजारपेठेत मोकाट जनावरांची संख्या वाढत असून वाहतुकीसह व्यापाऱ्यांची देखील डोकेदुखी वाढली. मनपाची मोहीम शिथिल झाल्याने जनावरे शहरात मोकाट फिरू लागले. रस्ते, मुख्य बाजारपेठ, चौकात, सिग्नल व बस थांब्यावरही ह्या जनावरांचा वावर वाढलाय. त्यामुळे महानगरपालिकेने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी आणि वाहनधारकांमधून होत आहे. खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदार विठ्ठल हलगेकर यांचा सत्कार येथील शांतिनिकेतन विद्यालयात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पाटील होते. कार्याध्यक्ष लक्ष्मण बामणे यांनी हलगेकरांच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं. यावेळी उपाध्यक्ष जयंत खानापूरकर, संपर्क प्रमुख शंकर पाटील, कर्नाटक राज्य कुस्ती संघटना उपाध्यक्ष हनुमंत गुरव यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. कोगनूर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे येथील टोल नाक्यावरील व्यावसायिकांना व्यवसाय बंद करावा लागल्यानं मोठं नुकसान झालंय. गेल्या 10-12 वर्षांपासून येथील नागरिक पानटपरी, हॉटेलसह दुकाने व व्यवसाय सुरू करून आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र महामार्गाचं रुंदीकरण सुरू झाल्याने त्यांना व्यवसाय बंद करावा लागला. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनलाय. शासनाकडून त्यांना मदत देण्यात येणार आहे. मात्र ही मदत नेमकी उदरनिर्वाहासाठी वापरायची की नवीन व्यवसायासाठी, हा प्रश्न सध्या व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे. चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघात आमदार गणेश हुक्केरी यांना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य मिळाले. मतदान झाल्यानंतरच आमदार गणेश हुक्केरी यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळणार हे जवळपास निश्चित होतं. यात हुक्केरी यांचं मूळ गाव असलेल्या एकसंबातून या निवडणुकीत 5,912 इतकं मताधिक्य मिळाले. निवडणुकीत जय पराजय होत असतो. अशावेळी जनतेचा कौल मान्य करावाच लागतो. आपण पराभव स्वीकारला आहे. मात्र राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यामुळे त्याचा लाभ मतदारसंघातील जनतेला मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची माहिती हुक्केरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार AB पाटील यांनी दिली. निप्पाणी विधानसभा मतदारसंघात लागलेली तिरंगी लढत संपूर्ण कर्नाटकातच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातही चर्चेची ठरली. प्रचारादरम्यान तीनही उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील बहुसंख्य नेत्यांनी हजेरी लावली. अटीतटीच्या निवडणुकीत शशिकला जोल्ले यांनी आपला गड अबाधित ठेवला.
या निवडणुकीत आमदार शशिकला जोल्ले यांना विजयासाठी साथ देताना कोडणी गावाने सर्वाधिक 1188 मताधिक्य दिलं. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.